सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम सार्थ श्रीमद दासबोध दशक 17वा समास 5वा अजपा निरूपण। श्रीराम 21 सहस्त्र सासे जपा नेमून गेली ते अजपा विचार पाहता सोपा सकळ काही मुखी नासिके असिजे प्राणी तयास खंड येणे जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी मुळी पाहता एक स्वर त्याचा तारमंद्र घोर त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा सरिगम पदनिस सरी मातृका सायास प्रथम स्वरे मातृकास म्हणून पहावे एकांती मौन्य धरुण वैसला तेथे कोण शब्द झाला सोहम ऐसा भासला अंतर्यामी धरिता तो सांडिता हम अखंड चाले सोहम सोहम याचा विचार पाहता बहु विस्तारला ऐसी हे अजपास कळांसी परंतु कळे जाण त्यासी सहज सांडून सायासी पडोस नाही पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आत्मास्वरूप जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन संत संघाला उपस्थित सर्व भाविकांना श्री गुरुदेव। आपण मागील संत संघामध्ये पाहिलं की अनुमान निरूपण यावर आपल्याला आपल्या स्वामीजींनी की वक्ता कसा असावा प्रबोधनकार कसा असावा किंवा त्याच्यावर गुरुकृपा केव्हा होते याचं उत्तम असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे। आज आपण पाहणार आहोत दशक 17वा समास 5वा अजपा निरूपण। आता ह्या समासामध्ये समर्थांनी अजपा जपाबद्दल वर्णन केलेलं आहे। आता अजप म्हणजे काय हे पाहण्या अगोदर आपण जप म्हणजे काय हे समजून घेऊया। तर जप म्हणजे काय हे सांगताना समर्थ सांगतायत की आपल्या आवडत्या देवतेच्या मंत्राचे मनातल्या मनात उच्चारण करणे म्हणजे काय तर जप। विश्वासाने प्रेमाने भक्तिभावपूर्ण आपल्याला जो देव आवडतो त्या देवाचा मंत्र विश्वासाने त्याचं पुन्हा पुन्हा उच्चारण करणे पुन्हा पुन्हा पठण करणे पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती करणे म्हणजे काय झाला जप झाला। उदाहरणार्थ आपण सुद्धा जो आपल्या आवडती देवता म्हणजे आपली गुरुमाऊली आपल्या गुरुदेवांच्या ज्या 11 माळी करतो तो सुद्धा काय झाला जप झाला। आता अजप म्हणजे काय तर अजप जप शब्दाच्या पुढे अशब्द आला आणि अजप तयार झाला। अ कधी लागतो तर जेव्हा त्या शब्दाच्या उलट काहीतरी असतं तेव्हा अ लागतो। उदाहरणार्थ ज्ञान अज्ञान विद्या अविद्या दृश्य अदृश्य विनाशी अविनाशी अगदी तसं जपाच्या उलट म्हणजे काय तर अजप।
म्हणजेच अजप म्हणजे काय? तर स्नान संध्या मंत्राचं उच्चारण न करणारा माणूस म्हणजे काय? तर अजप. म्हणजेच अजप ही अशी अवस्था आहे की तिथे जप होत नाही. मग नेमकं अजप म्हणजे काय? तर समर्थ सांगतायत की आपण पूर्वी पाहिलं जप हा करतो, मंत्राचं पठण करतो, म्हणजे तो पण ठरवून करतो. तर अजप म्हणजे एक अशी अवस्था की त्या अवस्थेला तो आपोआप चालतो, तो ठरवून होत नाही, तर त्या शरीराकडून तो काय होत असतो? आपोआप होत असतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? अजप. हा जप आणि अजपमधला फरक आहे. म्हणजेच काय, जप हा ठरवून केला जातो, तर अजप न ठरवता आपल्याकडून आपोआप होत असतो. मग हे अजून चांगल्या पद्धतीने पटवून देताना समर्थ सांगतायत की हा जप इतका सहजरित्या होत असतो की बघा, आपण जन्माला आल्यापासून श्वास घेतो आणि श्वास सोडतो, ही क्रिया होत असते. पण ही क्रिया इतकी सहज होत असते की आपल्या लक्षातही राहत नाही की आपण श्वास घेतोय आणि सोडतोय, किंवा या श्वास घेण्या आणि सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये काही ते गूढ लपलेलं आहे, यामध्ये आपल्याला शंकासुद्धा येत नाही, इतका तो सहजरित्या होत असतो. मग इतका सहजरित्या श्वास होत असताना सुद्धा त्यामध्ये काय होत असतो? मंत्रजप चालू असतो. मग तो कोणता मंत्रजप चालू असतो? तर या जीवाचं जे मूळ स्वरूप आहे ते म्हणजे काय? सोहम, तोच मी, हा आपला काय जप या श्वासाद्वारे होत असतो. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं? अजप म्हटलं जातं. कारण तो जन्माला आल्यापासून अगदी मरेपर्यंत आपल्याही न कळत आपोआपच चालू असतो. मग असाच हा अजप आपण आपल्या गुरूंच्या मंत्राचा करायला पाहिजे असं समर्थ या अजप या निरूपणामध्ये सांगतायत. पण समर्थ सांगतायत नेमकी माणसाची परिस्थिती कशी आहे? तर त्याच्याकडे धनदौलत आहे, द्रव्य आहे, आणि ते जमिनीमध्ये पुरून ठेवलेलं आहे, आणि तो बाहेर शोधतोय आणि काय करतोय? धनद्रव्य असून सुद्धा दुःख भोगतोय. अगदी तशीच अवस्था की हा परमेश्वर परमात्मा संपूर्ण चराचरामध्ये, देहामध्ये तर आहेच, पण चराचरामध्ये गच्च भरलेला आहे, पण तरीसुद्धा आपण अज्ञानाच्या पोटी त्याला इतरत्र शोधत फिरतोय. मग तो शोधत फिरतोय, तो नेमका कसा सापडेल? आपल्याला सुद्धा आपण अनेक वेळा अनेक प्रवचनांमधून ऐकलंय की आपण स्वामीजींच्या एका अभंगामध्ये सुद्धा आहे की देव आहे हृदयात, नको जाणे राऊळात. हा देव, हा परमेश्वर कुठे आहे? तर आपल्याच हृदयामध्ये आहे. पण तरी तो आपल्याला दिसत नाही. का बरं दिसत नाही? आपण बरेच वेळा ऐकलंय, वाचलंय की हृदयामध्ये देव आहे, पण तो दिसत नाही. मग तो दिसण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण एका दृष्टांतामधून बघूया. असाच तुमच्या माझ्यासारखा एक साधक की त्यालाही प्रश्न पडला होता की देव आहे कुठे? आहे कुठे म्हणजे हृदयामध्ये आहे त्याला माहिती होतं, पण तो नेमका दिसेल कधी? काय केल्यामुळे तो आपल्याला जाणवेल? ह्याला प्रश्न पडला होता. आणि त्या प्रश्नाच्या शोधार्थ तो वेगवेगळ्या संत महंतांकडे जात होता. संत महंतांनी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने पटवून दिलं, पण त्याला समाधानकारक कुठे उत्तर मिळालं नाही, आणि तो असाच इकडे तिकडे शोधत होता. असं करता करता तो एक दिवस संत कबीरांकडे गेला. संध्याकाळची वेळ होती. कबीरांच्या आश्रमामध्ये गेला आणि कबीरजींना सुद्धा तोच प्रश्न केला की कबीरजी, मी अनेक वेळा प्रवचनातून कीर्तनातून ऐकलं आहे की हा जो परमेश्वर आहे, परमात्मा आहे, तो आपल्याच हृदयामध्ये आहे, पण तो दिसत का नाही आहे? कबीरजी म्हणाले, तुझा प्रश्न ऐकून मला फार आनंद झाला. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी जरूर देईन, पण आता संध्याकाळची वेळ झाली आहे, तू सुद्धा दमून थकून आलेला आहेस, तर आजची वस्ती तू काय कर, इथेच राहा, आज आश्रमामध्ये राहा, उद्या सकाळी उठल्यानंतर मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. हा म्हणतो, ठीक आहे, चालेल, मी आज राहतो. आणि तो संध्याकाळी तिथे आश्रमामध्ये राहिला, संध्याकाळी प्रसाद वगैरे घेतला आणि रात्री झोपी गेला. आता पहाट झाली, याला उत्सुकता लागलेली असते की कबीरजी उत्तर काय देणार, आणि म्हणून हा लवकरच उठतो, आपला प्रातःविधी आटोपतो आणि धावत धावत कबीरजींकडे जातो. परत कबीरजींना सांगतो, कबीरजी मी आलोय, तयार होऊन आलोय, लवकर लवकर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. कबीरजी म्हणतात, हो मी नक्की देईन, माझ्या आहे लक्षात, तू आलायस तो, पण तू काल संध्याकाळी आलास, रात्र झालेली होती, माझा आश्रम काही तू पाहिलेला नाही आहेस, आजूबाजूचा परिसर बघितलेला नाही आहेस, तर आपण चल, तुला मी माझा परिसर, आश्रम दाखवून येतो. तर म्हणतो की ठीक आहे, चला आपण जाऊया. आणि कबीरजी त्या साधकाला घेऊन आश्रमाच्या आजूबाजूचा परिसर दाखवायला घेऊन जातात. परिसर बघता बघता एका ठिकाणी नदी वाहत असते आणि तिथे येऊन कबीरजी थांबतात. हा साधक विचारतो, कबीरजी आपण थांबलात का? अजून बघायचा ना आपल्याला परिसर? कबीरजी म्हणतात, हो आपण बघूया, पण आता मला सांग, तुला समोर काय दिसतंय? तर म्हणतो, एक नदी वाहते, पाणी वाहते त्याच्यातून. अजून नीट निरीक्षण कर, बघ तुला काय दिसतंय बरं? तो म्हणतो, हां, नदीच्या बाजूला एक डबका आहे आणि त्या डबक्यामध्ये पाणी आहे आणि कचरा साचल्यामुळे त्या पाण्याला काही वाट मिळत नाही किंवा ते पाणी दिसत नाही आहे.
तर म्हणा एक काम कर, कबीरजी त्याला सांगतात की तू बरोबर बघितलंस, नदी आहे, बाजूला डबका आहे, म्हणा एक काम कर, एक दगड घे आणि ते दगड नेम धरून काय कर, त्या डबक्यामध्ये टाक. हा आजूबाजूला बघतो, एक बऱ्यापैकी छोटा दगड दिसतो त्याला, तो उचलतो आणि काय करतो, डबक्याच्या दिशेने भिरकावतो. पण त्याचा नेम चुकतो आणि तो दगड बाजूला पडतो. कबीरजी म्हणते अरे अरे रे, जर चांगला मोठा दगड बघ आणि नेम धरून मार, त्या डबक्यातच तो पडला पाहिजे. मग तो आजूबाजूला बघतो आणि एक बऱ्यापैकी त्याला दगड दिसतो, मोठा दगड घेतो आणि आता तो व्यवस्थित नेम लावतो आणि नेम धरून काय करतो, त्या डबक्यामध्ये भिरकावतो आणि आता त्याचा नेम बरोबर लागतो. तर कबीरजी म्हणतात बघ बघ बघ, आता काय झालं, तू दगड मारल्यावर काय झालं. तो म्हणतो काय नाही, अगोदर कचरा साचला होता, आता मी दगड मारला त्यामुळे कचरा बाजूला झाला आणि ते पाणी दिसायला लागलं आणि त्याला प्रवाहसुद्धा मिळाला. मग कबीरजी सांगतात अरे तुला सुद्धा तेच सांगायचं आहे, देव तुझ्या हृदयातच आहे, पण त्याच्यावर षडविकारांचा, अज्ञानाचा कचरा साचलेला आहे आणि त्या कचऱ्यावर गुरु नामाचा दगड मारला की काय होणार आहे, तो कचरा बाजूला झाला की तुझ्यातला देव जो आहे तो तुला दिसणार आहे. मग आज आपण सुद्धा असेच इकडे तिकडे भरकटत होतो, देवाच्या शोधात होतो, पण या जीवनाच्या वाटेवर आपल्याला आपली गुरुमाऊली भेटली आणि तिने सुद्धा सांगितलं अरे जो शोधतोय तो देव मीच आहे, किंबहुना तो तुझ्यामध्ये सुद्धा आहे, तो तुला मी दाखवीन. फक्त काय कर, दिवसातून 10 मिनिटं वेळ काढ आणि भक्ती कर आणि काय कर, स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नको, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, या 3 पथ्यांचं पालन कर, तुझ्यामधला देव मी तुला दाखवतो. आणि काय सांगितलं की ह्यासाठी हे जेव्हा आपलं कधी कळेल, जसा तो साधक काय करत होता त्याला माहीत होतं की देव हृदयात आहे, पण तो दिसण्यासाठी तो काय करतो, सद्गुरूंना शोधत होता आणि शोधता शोधता कुठे गेला, कबीरजींकडे गेला. तसंच आपल्याला सुद्धा आपल्या हृदयात देव आहे आपण ऐकलं, पण तो दिसण्यासाठी, तो षडविकारांचा कचरा जाण्यासाठी आपण कुठे गेलं पाहिजे, तर सद्गुरूंच्या सहवासामध्ये गेलं पाहिजे. मग सद्गुरूंच्या सहवासामध्ये कसं जाणार, प्रत्यक्षतः आपण आपलं घरदार प्रपंच सोडून सद्गुरूंसोबत तर कायम राहू शकत नाही. मग सद्गुरूंचा सहवास आपल्याला कधी मिळतो, तर संत संघाच्या माध्यमातून, वारी उत्सवाच्या माध्यमातून काय करतो, आपल्या सद्गुरूंचा सहवास मिळतो. सद्गुरूंच्या सहवासामध्ये गेल्यानंतर त्यांच्या उद्बोधनातून, प्रवचनातून सद्गुरू काय करत असतात, तर आपल्याला त्यांच्या वैचारिक शिणेनी आपल्या षडविकारांवर, या आपल्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे त्याच्यावर जी कचरा जो साचलेला आहे, त्या कचऱ्यावर, षडविकारांवर, अज्ञानांवर काय करत असतात, मार करत असतात आणि तो अज्ञानाचा जो कचरा आहे तो बाजूला करत असतात. सद्गुरूंकडे गेल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय, तर मी स्वतः आहे. आज मी बघते की माझ्या वयातली जी मुलं आहेत, माझ्या वर्गातली मित्रमैत्रिणी असतील, आज वासनेच्या आहारी जाऊन, षडविकारांच्या आहारी जाऊन कसे वाया गेलेत. पण तेच माझ्या आईवडिलांनी मला लहानपणापासून संत संघाला नेलं, वारी उत्सवाला आणलं, गुरुदेवांच्या सहवासात आणलं आणि आज बघते तर तुम्ही, मी प्रबोधन करते किंवा प्रबोधनकार म्हणून तुम्ही मला ओळखताय. ही पात्रता कोणी निर्माण केली, ते गुरुकृपेचं फळ आहे किंवा सद्गुरूंचा सहवास आहे. ही पात्रता सद्गुरूंच्या सहवासामध्ये आल्यामुळे सद्गुरूंनी मला काय केलं, तसं घडवलं आणि म्हणून मी आज उद्बोधन करू शकते. पण हे आपल्यामध्ये षडविकार जाण्यासाठी किंवा आपण मगाशी मी सांगितलं की काय केलं पाहिजे, गुरूंनी सांगितलंय की दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा आणि भक्ती करा. म्हणजेच काय, तर आपल्या मनाला आपण बजावणं गरजेचं आहे की हे मना तू इकडे तिकडे न भटकता काय कर, तर सद्गुरूंच्या नावामध्ये, समर्थांचा आज विषयच तो आहे की अजप निरूपण, की सतत अखंडित काय करायचं, इकडे तिकडे न भरकटता गुरूंच्या नामाचं स्मरण करायचं आहे. ह्या मनाला काय बजावलं पाहिजे, तर तू इकडून तिकडून न भरकटता काय कर, सद्गुरू नामामध्ये नाच. कारण हे मन काय करते, षडविकारामध्ये, मायेच्या आधीन जाऊन कधी इकडे आहे तर कधी तिकडे आहे, कधी संतापतोय, राग करतोय, चिडचिडापणा करतोय, कधी द्वेष करतोय. तर अशा मनाला आपण बजावलं पाहिजे की काय, तू सद्गुरूंच्या चरणी लाग. आणि हा सुद्धा बोध कोणी केलेला आहे, तर सद्गुरूंनीच केलेला आहे. उमजूनी सांगतो तुझला रे, गुरुविण कोणी नाही तरला रे. त्यांना सुद्धा त्यांनी उमजलेलं आहे, ज्ञान झालेलं आहे की ह्याच्यामधून, ह्या देहाचं जर सार्थक करायचं असेल, या षडविकारांमधून जर बाहेर यायचं असेल, तर सद्गुरूंच्या चरणी गेल्याशिवाय तरुणोपाय नाही. आणि सद्गुरूंकडे जाऊन काय केलं पाहिजे, तर त्यांचं कीर्तन, भजन, पूजन केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. कारण सेवा करत असताना किंवा कुठलीही सेवा आपल्याला अशीच मिळत नाही, ती गुरूंनी दिलेली असते. आपल्यामधले कोणते षडविकार उफाळले आहेत, ते कधी दाबले पाहिजेत हेच गुरु जाणत असतात आणि त्याप्रमाणे गुरु आपल्याला ती सेवा देत असतात. आणि त्यांची बारीक नजर असते की हा माझा भक्त, माझा हा शिष्य नेमकी कशी सेवा करतोय, आणि त्या सेवेमार्फत ते आपले षडविकार काय करत असतात, दाबून ठेवत असतात आणि आपल्याला मोक्षाकडे, ते परमात्म्याकडे नेत असतात. आणि आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणारा महत्त्वाचं इंद्रिय कोणतं असेल, तर ते मन आहे.
म्हणून मी माझ्या एका अभंगामध्ये सांगितले, मंजुळ गोड तुझे नाम सदा मुखी वसावे. या अभंगामध्ये मी सांगितले, सकळ इंद्रिया मन हे वडाळ तेही तुझ्या नादी लागावे. बहिणाबाई चौधरींनी सांगितलेलं आहे की मन वडाळ वडाळ उभ्या पिकातलं ढोरं. हे जे मन आहे ते तुम्हाला देव बनवणार आहे. हे मन तुम्हाला राक्षस बनवत असतं. हे मन आपल्याला मानव बनवत असतं. आपण देव व्हायचं की वानर व्हायचं, राक्षस व्हायचं की मानव बनायचं, हे मन ठरवत असतं. म्हणून या मनाला संस्कारित करण्याचं कोणतं शास्त्र असेल तर ते अध्यात्मशास्त्र. मी नेहमी सांगतो की विज्ञान जे आहे हे विज्ञान आपलं जे शरीर आहे, शरीरावर पृथक्करण किंवा शरीरावर त्याचा अभ्यास गाडा आहे, परंतु अध्यात्मशास्त्र हे मनावर जास्त परिणाम करत असतं. कारण त्या अध्यात्मशास्त्रामध्ये मन हा केंद्रबिंदू डोळ्यासमोर धरून ते विकसित झालेलं आहे. तर विज्ञान हे प्राणी किंवा जीव याला डोळ्यासमोर धरून विकसित झालं आहे. त्या विज्ञानामुळे आपल्याला भौतिक सुख प्रचंड मिळणार आहेत, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा वाद नाही. किंवा विज्ञान आम्हाला नको आहे असं नाही, विज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे. पण विज्ञानाने अध्यात्म अशी सांगड घालून ज्यावेळी आपण जगणार आहोत त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण विकसित म्हणून पण जगू आणि जीवनाचा जो अंतिम टप्पा आहे, अंतिम ध्येय आहे की स्वस्वरूपाची ओळख, ज्याला प्रत्येक धर्मानं मोक्ष हे नाव दिलेलं, मुक्ती हे नाव दिलं, तिथपर्यंत पोचू. आणि तिथपर्यंत पोचवण्यासाठी एकमेव शास्त्र आहे, एकमेव शाखा आहे, ती म्हणजे अध्यात्मशाखा. मग ही अध्यात्मशाखा काय सांगते की तुम्हाला जर महामानव बनायचं असेल, या महामानवातून जर देव व्हायचं असेल तर देवाला शोधायला जाण्याची दुसरीकडे कुठेच गरज नाही आहे. मी माझ्या अभंगात सांगितलं, देव आहे हृदयात नको जाणे रावळात, साऱ्या संतांनी पाहिला श्रेष्ठ अशा परमात्म्याला. तेच तुकोबारांनी सांगितलं, तुझं आहे तुझं पाशी परी वेडा जागा चुकलाशी, म्हणून तुकोबारा बोलले. तेच ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, निर्जीव दगडाची करशील काय सेवा, तो तुझं निर्देव देईल काय. त्या अभंगामध्ये त्यांनी सांगितलं आहे, देही देव असता जासी नाना तीर्था, चुकलासे आता म्हणे ज्ञानदेव. त्या सर्व साधू संतांना कळलेलं आहे की देव शोधायला बाहेर जाण्याची गरज नाही, आपणच देव आहोत. पण आपल्यातला देव आपल्याला समजण्यासाठी आपलं मन समृद्ध होणं गरजेचं. मग ह्या मनाचा अभ्यास केला. अध्यात्मशास्त्राने सांगितलं की मनाला दोन अवस्था आहेत, एक म्हणजे बाह्य आणि एक अंतर. अंतर आणि बाह्य या दोन अवस्था ज्या, म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत बोलायचं झालं तर अंतर्मन आणि बहिर्मन जोपर्यंत तदाकार होत नाही, जोपर्यंत ते एकाग्र होत नाही, तोपर्यंत मनाच्या ज्या वेगळ्या अवस्था आहेत ते विकसित नाही होणार. जीवन जगत असताना संयमाची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की दिवसातून 10 मिनटं भक्ती करा. हे मी का सांगितलं, त्याच्यामध्ये वैज्ञानिक माझा दृष्टिकोन काय आहे, तो माझा वैज्ञानिक दृष्टिकोन हाच आहे की जीवनामध्ये मग तुम्हाला व्यवहारामध्ये यशस्वी व्हायचं आहे, वैज्ञानिकदृष्ट्या यशस्वी व्हायचं आहे की आध्यात्मिकदृष्ट्या यशस्वी व्हायचं आहे, तुमचं तुम्ही ठरवा. अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार या त्रिसूत्रीवर जीवन जगतं, जीवन चालत असतं. मग तुम्हाला काय ठरवायचं ते तुम्ही ठरवा. तुम्हाला व्यवहारात सक्सेस व्हायचं असेल, व्यावहारिक जीवन तुम्हाला उत्तम जगायचं असेल तरीसुद्धा तुमच्यामध्ये संयम हवा. तुम्हाला वैज्ञानिक जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तरीसुद्धा संयम हवा. तुम्हाला आध्यात्मिक जीवनात यशस्वी व्हायचं असेल तरीसुद्धा संयम नावाची जी चीज आहे ती तुमच्यामधली विकसित झाली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी आता बोलणार आहे कुठेही बाजारात मिळत नाहीत, ह्या भगवंतानं आपल्यामध्ये निर्माण केलेत. विकसित करणं हे आपलं काम आहे. मग तो संयम आपल्यामध्ये विकसित झाला पाहिजे, समयसूचकता आपल्यामध्ये विकसित झाली पाहिजे, प्रगल्भता आपल्यामध्ये विकसित झाली पाहिजे, दूरदृष्टिकोन आपल्यामध्ये विकसित झाला पाहिजे, नेतृत्व करण्याचा गुण आपल्यामध्ये विकसित झाला पाहिजे, चिकाटी नावाचा गुणधर्म आपल्यामध्ये विकसित झाला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आपल्यामध्येच आहेत, त्या फक्त विकसित करा. मग त्या विकसित होण्यासाठी मनाला एकाग्र करणं आवश्यक आहे. यासाठी भक्ती सांगितली. मग भक्ती 9-10 म्हणजे 9 प्रकारची सध्या आहे. 9-10 शब्द जो आला आहे तो चुकीचा नाही आला आहे माझ्या तोंडातून, कारण द्वापार युगामध्ये 11 प्रकारची भक्ती होती, आता ती 9 प्रकारची भक्ती आहे. तेव्हा या 9विधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणती सांगितली तर नाम म्हणजे जप.
कारण इथं कुठल्याच आयुधाचं कुठल्याही सामुग्रीची आवश्यकता भासत नाही. फक्त मन तुमचं तुमच्याबरोबर असलं की ते करता येतं. हा जप करत असताना एकाग्रतेने करा. हे मी म्हणत नाही, आता ज्ञानेश्वर महाराजसुद्धा तेच सांगतात. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे, माझेनी अनुसंधान विन स्नान संध्या जप होम ध्यान ते सर्वई अधर्म जान मद भजन ते नव्हे. म्हणजे माझ्याशी जर एकाग्र झाला नाहीस तर तू पुरच्चरण कर, पारायण कर, नामस्मरण करायला बस, नाही तर पूजा अर्चा करायला बस किंवा अनुष्ठान कर. ही माझी भक्तीच नाही. मग यातलं अनुमान काय काढायचं? तर त्यातलं अनुमान असं की दोन्ही मन एकाग्र कर. नुसता शरीरानं बसून उपयोगाचा नाही. बरेच जण देवाची भक्ती करताना शरीरानं बसलेले असतात, मनानं भलतीकडेच भरकटत असतात. ती ज्ञानेश्वर महाराज क्लिअर कट सांगतात, भक्ती नाही आहे, ते अवडंबर आहे. मी भक्ती करतोय याचं ते अवडंबर आहे. त्याचा फायदा काहीच नाही मिळत आहे तुला व्यावहारिकदृष्ट्या. कदाचित लौकिकदृष्ट्या तुला मिळत असेल, केवढा मोठा माणूस आहे, भक्ती फार करतोय म्हणून. परंतु जी तुला हवे तो त्याचा फायदा होत नाही आहे. तू त्याच्यासाठी एकाग्र हो, कारण तुला जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर संयम नसेल तर तू नेहमी उतावळीपणानं वागणार. पण तो उतावळीपणा गेला पाहिजे, कारण उतावळीपणा नेहमी खड्ड्यात घेऊन जातो. चिकाटी नसेल तुझ्यामध्ये तर कुठलीही गोष्ट हातात करण्यासाठी घेशील, फक्त आरंभशूरता राहील, सक्सेस नाही होणार. याच्यावर मी प्रत्येक वेळी प्रवचन करत असतो, म्हणून त्या खोलात आता नको जाऊया, आपण मुळाकडे येऊया आपण. तर समर्थ रामदास स्वामींना अजब म्हणजे अजब जो सांगितलेला आहे, हा का सांगितला आहे? तर यासाठी सांगितलं, तू तदाकार हो. तू तदाकार हो, संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारच होय. समर्थ रामदास स्वामींना सांगायचं, तुझा संसार प्रपंच सोडण्याची काही गरज नाही. तुझं शरीर ते काम करत राहू दे, मनानं तू काय कर, एकाग्र हो. तू कसा होशील? तर नामस्मरणानं. नामस्मरण म्हणजे काय? तर जप. तो जप जो आहे तो जाणूबुजून करावा लागतो सुरुवातीला. म्हणून मी काय सांगितलं बघा, 10 मिनटं तरी करा. का सांगावं लागलं 10 मिनटंच करा म्हणून? कारण आम्हाला ठाऊक आहे की आपण सगळेजण सकाम आहोत. काम झाल्यानंतर ढुंकून बघणार नाही आणि काम होईपर्यंत करू. म्हणून ते मी चॉकलेट हातावर दिलं आणि सांगितलं की तुझी अडचण सुटायला पाहिजे असेल तर देवाला काही नारळ लागत नाही, कोंबडी लागत नाही, पैसे लागत नाही. देव अंगारे गंडे भंडारे ह्याच्यामध्ये कशात नाही आहे. तू एकाग्र हो. दिवसातून 10 मिनटं वेळ काढ, स्वतःच्या मनाला एकाग्रतेचा व्यायाम घे. म्हणजेच भक्ती कर, म्हणजेच नामस्मरण कर. हेतू काय की जाणून बुजून आम्ही तुम्हाला तिकडे भक्तीला लावलेलं आहे. कारण मला ठाऊक आहे की जर एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल, चांगली गोष्ट, तर ती रुजवावी लागते. जे आपल्याला धान पेरायचं असतं म्हणजे पिकवायचं असतं ते जाणूनबुजून त्याची मशागत करून टाकावं लागतं, नाहीतर येत नाही. ते गवत बघा, बोलवण्याची गरज नाही, ते आपोआप वाढत असतं. पण जे धान आपल्याला पिकवायचं असतं ते धान जमीन उकरावी लागतं, त्याची मशागत करावं लागतं, त्याच्यामध्ये ते धान पेरावं लागतं, परत जमीन सपाट करून त्याच्यात ते गाडून टाकावं लागतं, तर ते रुजून येतं. तसंच जे चांगलं आहे ते रुजवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागते. म्हणून साधू संत सांगतात तुम्ही पहिलं जप करा. दररोज काही ना काही होईना, परंतु एकाग्रतेनं जप करा. आणि हा जप तुमच्यामध्ये समयसूचकता, प्रगल्भता वगैरे ह्या गोष्टी वाढवून तुम्हाला इतकं अपडेट करेल की तुम्हाला जीवनातला प्रत्येक निर्णय चुटकी सरसा घेता येईल. हे निर्णय कायमस्वरूपी तुमचे जर व्हायला पाहिजे असतील तर मग ती शरीराला अशी सवय लावा की तुम्ही काम धंदा करत असतानासुद्धा ते सहजगत्या झालं पाहिजे. त्याचं नाव आहे अजब. म्हणजे गरज नाही जाणूबुजून सांगण्याची, शरीरालाच सवय. जसं श्वासोच्छ्वास हा शरीराला लागलेली सवय आहे, सांगावं लागत नाही हे श्वास घे म्हणून, ती लागलेली सवय आहे. अशा प्रकारची सवय जर तुम्हाला उच्चतम टोकाला जायचं असेल, जर तुम्हाला सत्याचं ज्ञान व्हायला पाहिजे असेल, तर ती तुम्ही सवय आता अशी लावून घ्या की काम धाम करत असतानासुद्धा तुमच्याकडून तो अजब झाला पाहिजे. मेहरबानी म्हणून नको, अशी सवय लावून घ्या, तर तुम्ही मोक्षाचे वाटेकरी होणार आहात. ह्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी उजळणीवर आलेले आहेत.
दासबोध आपला जवळजवळ संपत आलेला आहे आणि तिथे ते सांगतायत की तुम्ही सगळं ऐकलं नवविधा भक्तीमध्ये जप म्हणजे काय तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता आपण हा ग्रंथ थांबवतो आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो आत्मसाक्षात्कारापर्यंत तुम्ही पोचलेले असाल किंवा पोचणार आहात. मग त्याच्यासाठी आता शेवटच्या गुरुकिल्ल्या शेवट ज्यावेळी आपण जात असतो त्या मोजक्या काही गोष्टी अगदी अतिमहत्त्वाच्या नंतर देत असतो. तसं समर्थ रामदास स्वामी सांगतात की आम्हाला मोक्षापर्यंत जायचं असेल मुक्तीपर्यंत जायचं असेल तर शरीराला असा एक ध्यास लागू द्या की तो इतका इझी लागला पाहिजे की ते आपोआप शरीर काम करत राहील आणि इकडे तुमचा जो जप आहे आतून चालत राहील. काही जणांना प्रश्न आहे की असं शक्य आहे का? तर हो, वेळ फारच कमी आहे. 1 मिनिट राहिले म्हणून शॉर्टकटमध्ये उदाहरण सांगतो मी. एक चोखा नावाचे फार मोठे सत्पुरुष होऊन गेले. हे सत्पुरुष परिस्थितीनं गरीब होते. वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं त्यांचं नाव आहे. परिस्थितीनं गरीब, दुष्काळग्रस्त परिस्थिती होती त्या वेळेला आणि म्हणून बेदर बादशाला एक मोठी भिंत घालायची होती आणि म्हणून वेड बिगार म्हणून ह्या सर्व लोकांना उचलण्यात आलं आणि त्या भिंतीवर काम देण्यात आलं. तिथे अनेक लोक ती भिंत बांधायचं काम करत होते. त्याच्यातून काही अल्प मजुरी मिळत होती. हे चोखोबासुद्धा तिथे आले आणि बरेच दिवस भिंत बांधायचं काम चालू असताना एक दिवशी ही भिंत कोसळते आणि त्या भिंतीमध्ये सगळे मजूर गाडले जातात आणि संपतात, मरतात. ही वार्ता नामदेव महाराजांच्या कानावर जाते की चोखोबा तिथे काम करत असताना त्या भिंती काढली, छिनले गेले, चिरडले गेले आणि संपले. मग तो वारकरी आहे, वैष्णव आहे, त्याचे अंतिम विधी तरी व्हावेत या उद्देशाने नामदेव महाराज त्या ठिकाणी येतात. आता सगळे प्रेतं सडलेली आहेत, बरेच महिने गेलेले असल्यामुळे फक्त अस्थी उरलेल्या आहेत. त्यामुळे इथे चोखोबांच्या अस्थी नेमक्या कोणत्या शोधायचं कसं? नामदेवांना पटकन आठवतं आणि नामदेव काय करतात, प्रत्येक अस्थी उचलतात आणि कानाला लावतात. अशा अनेक प्रेतांच्या अस्थी कानाला लावत 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 पुढे येतात आणि काही अशा अस्थी भेटतात एका ठिकाणी की त्या प्रत्येक अस्थीमधून म्हणजे हाडांमधून विठ्ठल 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 स्वर चालू असतो. नामदेव ओळखतात की ह्या चोखोबांच्याच अस्थी आहेत आणि घेऊन येऊन पुढे त्यांच्यावर विधी होतात. तात्पर्य की अशा प्रकारे आपल्याकडून अजब झाला पाहिजे की तो नॅचरल. मगाशी ताईने काय सांगितलं की तो आपण स्वतःहून न करता तो इतका अप्रत्यक्षपणे झाला पाहिजे की इतकी ती सवय लागली पाहिजे. तसा श्वासोश्वास आपण घेत असताना तो जाणूबुजून करत नाही, ती इतकी इझी क्रिया झालेली आहे की ती आपल्याकडून घडतच असते. तशा प्रकारे ज्याला शेवटचं टोक सायुज्य मुक्ती मिळवायची आहे, शेवटचं ध्येय अंतिम ध्येय ज्याला गाठायचं आहे, त्यांनी हा जो जप आहे गुरुनामातून आलेला, गुरुमुखातून आलेला जो जप आहे, ज्याला तुम्ही कानमंत्र म्हणाल, त्या जपाचा अशा प्रकारे छंद लावून स्वतःला घेतला पाहिजे की आपलं शरीर मन म्हणजे काया वाचा मन त्याचा जप अखंडित करत राहिले पाहिजे. त्यावेळी तो माणूस मोक्षाचा वाटेकरी होईल. हे सांगण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी हा समास घेतलेला आहे. ते आता आपल्याला पुढच्या समासामध्ये काय सांगतात ते ऐकायचं असल्यामुळे आपण इथे आता रजा घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.